चला तू कामिनी तू पद्मिनी नात माझी आ तुझी सदैव चला तू कामिनी तू पद्मिनी नात माझी आ तुझी सदैव तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेली आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो एक व्हिडिओ असेल मटेरियलमध्ये तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. इथून हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करूया तरी प्लेचं ऑप्शन एक मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुमचं जर इथे फोटो असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण इथून हा जो फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे. तर सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर 2 बटन इथून सेट करून इथून परफेक्ट एकदा फोटो इथून सेट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो फोटो आहे आपल्या 4 सेकंद आहे तिथे यायचं आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे तर स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो दुसरा भाग आहे फोटोचा त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे, इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण तुम्हाला PNG दिलं ठीक आहे ते तुम्हाला इथून ॲड करायच्यात. तर सिम्पल आपलं हे जे पहिलं PNG इथून ॲड करायचं आहे. ह्या PNGची लेंथ जेवढा आपला हा पहिला भाग आहे फोटोचं तेवढीच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तेच PNG इथून पुन्हा ॲड केल्यानंतर हे जे PNG असेल स्क्रीनवर सेट होऊन जाईल. सेट झाल्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड इनचं इथून सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे. तर सिम्पली इनमध्ये जर असेल इथून सिलेक्ट करून द्यायचं आहे तर इथं आपण सिलेक्ट करून देऊया अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हेच PNGवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे. तर येथे मग काय करायचं, सिम्पली आपलं PNG ना जेवढे लिरिक्स आहे तेवढंच ठेवायचं आहे. तर सिम्पली आपण इथे प्ले करून बघूया कुठपर्यंत सॉन्गचे लिरिक्स आहे ते. ओके इथपर्यंत येते तर इथून हे PNG अशिवाय कमी करूया आणि पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून इथून तुम्हाला ते जे PNG असेल इथून ॲड करून द्यायचं आहे. तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर दुसरं PNG इथून ॲड करूया अशा प्रकारे. पुन्हा हेच PNG डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करूया आणि पुन्हा आपण बघूया इथपर्यंत ते याची लेंथ कमी करूया, रिप्लेसवरती क्लिक करूया अशा प्रकारे आणि जे दुसरं PNG असेल इथून ॲड करूया ठीक आहे. तर इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे जे PNG असतील ना सर्व आपल्या लिरिक्सचे जे सॉन्गचे लिरिक्स आहे त्यानुसार इथून ॲड करत यायचं शेवटपर्यंत. तर मी काय करतो इथून सर्व PNG इथून ॲड करून घेतो, बीटनुसार तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की PNG आपण सर्व इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो आपला पहिला फोटोचा भाग आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल स्क्रीन विपचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोड आहे त्या फोडा सिम्पली आपल्या इनमधलाच रेट्रो फेड इन टूचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करूचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा टायचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ टूवरती क्लिक करून इथून मग ओपनिंग क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तुम्हाला 10 ठेवायचं आहे. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा भाग आहे फोटोचा तेच आहे आणि आपल्या व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिनेमा नावाचा इथून सिलेक्ट करायचं, यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ सेम हा जो आपला दुसरा भाग आहे तिथून 8 सेकंदापर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली 8 सेकंदात तिथे यायचे आणि पुन्हा आपल्या व्हिडिओ वरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं, यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्स इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे यामध्ये मिळून जाईल. इथून आपण सिलेक्ट करूया, बरोबर चिन्हावरती क्लिक करूया आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, म्हणजे शेवटची जेवढी आपली लेंथ आहे फोटोची तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 करायचं आहे, रेंज तुम्हाला 15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ टूवरती क्लिक करून लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असे पहिल्यापासून शेवटपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.